यांचे अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर आपण म्हणी पाहण्यासाठी सुरुवात करूया. तर पहिली म्हण आहे घोडे खाई भाडे. या म्हणीसाठी अर्थ आहे धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. दुसरी म्हण आहे कोरड्याबरोबर ओलेही जळते. या म्हणीसाठी अर्थ आहे निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे. पुढील म्हण आहे उंदराला मांजर साक्ष. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे. पुढील म्हण आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे. पुढील म्हण आहे दुष्काळात 13वा महिना. या म्हणीसाठी अर्थ आहे संकटात अधिक भर. पुढील म्हण आहे चढेल तो पडेल. या म्हणीसाठी अर्थ आहे गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. पुढील म्हण आहे कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. पुढील म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीसाठी अर्थ आहे प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारच्या उतावळेपणा दाखविणे. पुढील म्हण आहे तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले. या म्हणीसाठी अर्थ आहे फायद्याच्या दोन गोष्टींमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. पुढील म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे. या म्हणीसाठी अर्थ आहे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. पुढील म्हण आहे चालत्या गाडीला खीळ. या म्हणीसाठी अर्थ आहे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. पुढील म्हण आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा. या म्हणीसाठी अर्थ आहे हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. पुढील म्हण आहे एका माळेचे मणी. या म्हणीसाठी अर्थ आहे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. पुढील म्हण आहे कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे. या म्हणीसाठी अर्थ आहे पूर्वग्रह दूषित किंवा स्वतः वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात. पुढील म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. पुढील म्हण आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत. पुढील म्हण आहे खान तशी माती. या म्हणीसाठी अर्थ आहे आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे. पुढील म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे. पुढील म्हण आहे गाता गळा शिंपता मळा. या म्हणीसाठी अर्थ आहे जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः पेलल्याशिवाय येत नाही. पुढील म्हण आहे नवेचे 9 दिवस. या म्हणीसाठी अर्थ आहे नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही. पुढील म्हण आहे चिंती परा येई घरा. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वतःचेच वाईट होते. पुढील म्हण आहे खऱ्याला मरण नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे खरे कधी लपत नाही सत्यमेव जयते. पुढील म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. या म्हणीसाठी अर्थ आहे लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. पुढील म्हण आहे
असे साहेब किती सामटीत हिंडे राती, या म्हणीसाठी अर्थ आहे नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो. पुढील म्हण आहे आचार भ्रष्टी सदा कष्टी, या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. पुढील म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा, या म्हणीचा अर्थ आहे स्वतःच गुन्हा करून दुसऱ्यावर आळ घेणे. पुढील म्हण आहे खाऊ जाणे ते पचवू जाणे, या म्हणीसाठी अर्थ आहे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्याचे सामर्थ्य असतो. पुढील म्हण आहे उंटावरून शेळ्या हाकणे, या म्हणीसाठी अर्थ आहे आळस हलगर्जीपणा करणे. पुढील म्हण आहे ज्याच्या हाती पळण्याची दोरी ती जगाते उद्धरी, या म्हणीसाठी अर्थ आहे मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्ववान ठरते. पुढील म्हण आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, या म्हणीसाठी अर्थ आहे स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. पुढील म्हण आहे चोरावर मोर, या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे. पुढील म्हण आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, या म्हणीसाठी अर्थ आहे परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. पुढील म्हण आहे अन्नाचा येतो वास कोरीच घेतो घास, या म्हणीसाठी अर्थ आहे अन्न न खाणे पण त्यात मन असणे. पुढील म्हण आहे एका मैनात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या म्हणीसाठी अर्थ आहे दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्या गोविंदाने नांदू शकत नाहीत, दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. पुढील म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार, या म्हणीसाठी अर्थ आहे काम भरपूर वेळ कमी. पुढील म्हण आहे जळत्या घराचा पोळता वासा, या म्हणीसाठी अर्थ आहे प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे. पुढील म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते, या म्हणीसाठी अर्थ आहे गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते. पुढील म्हण आहे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक, या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काळ वाट पाहावी लागते. पुढील म्हण आहे घोडा मैदान जवळ असणे, या म्हणीसाठी अर्थ आहे परीक्षा लवकरच होणे. पुढील म्हण आहे आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते, या म्हणीसाठी अर्थ आहे अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. पुढील म्हण आहे जलात राहून माशांशी वैर करू नये, या म्हणीसाठी अर्थ आहे ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करू नये. पुढील म्हण आहे गर्वाचे घर खाली, गर्वाचे घर खाली, या म्हणीसाठी अर्थ आहे गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. पुढील म्हण आहे देखल्या देवा दंडवत, या म्हणीसाठी अर्थ आहे खोटे खोटे केलेले स्वागत. पुढील म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, या म्हणीसाठी अर्थ आहे थोडासा गुणअंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो. पुढील म्हण आहे उंटावरचा शहाणा, या म्हणीसाठी अर्थ आहे सल्ला मूर्ख देणारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असाच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.